खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नुकतीच हिरे वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली। यावेळी लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने निरनिराळ्या मागण्या असलेले निवेदन देखील देण्यात आले। यात कर्मचाऱ्यांच्या एका वर्षास अनुकंप तत्वावर सेवेत सामावून घेणे, वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदे सरळ सेवेने तात्काळ भरावीत, निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्यात यावे, यासह निरनिराळ्या मागण्या असलेले निवेदन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना देण्यात आले। यावेळी अधिष्ठाता सयाजी भामरे उपस्थित होते। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयास नुकतीच भेट दिली। यावेळी खासदारांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी खासदारांसोबत अधिष्ठाता सयाजी भामरे, वैद्यकीय अधीक्षक अजित पाठक, डॉक्टर अरुण मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे निरनिराळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते धुळे रुग्णालय येथे परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू करावी। या बसमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे। रुग्णालयात एकूण 16 लिफ्ट आहेत, परंतु यातील एकच लिफ्ट कार्यरत आहे। यामुळे रुग्णांना ने-आण करण्यासाठी कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना कसरत करावी लागते। कर्मचाऱ्यांच्या 300 अर्जित रजांचे रोखीकरण होते, ते 600 रजांचे रोखीकरण करण्यात यावे। कोरोना काळात मृत्यू झालेले तसेच कोरोनामुळे अन्य व्याधी जडलेल्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची वेतनवाढ देण्यात यावी। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ निवासस्थाने उपलब्ध करून द्यावेत। अनुकंपा तत्वावर वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांची लांबलेली भरती तात्काळ करावी। इतर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, यासह निरनिराळ्या मागण्या असलेले निवेदन खासदारांसाठी देण्यात आले। यावेळी कर्मचारी संघटनेचे गिरीश चौधरी, चंद्रकांत भदाने, कृष्णा शिंदे, देवा पिनियार, धीरज चव्हाण, प्रमोद चांगरे, दिग्विजय गोयल, दुर्गेश लोखंडे यांच्यासह इतर कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याच्यावर घेतले जायचं आता आपल्या आमची एवढी मागणी की आपण या विषय विधानसभेत मागणं त्याचप्रमाणे जर पाठवलं उपलब्ध करून